इतकी वयस्कर माणसं आपल्या रायगडावरती येतात आणि तुम्ही अजून घरीच बसा. जेव्हा मला दम लागला होता तेव्हा एकच विचार केला, या गाढवांनी आपल्या रायगडासाठी बांधकामासाठी किती मदत केली. तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा गणू. तर आमची आता कॉलेजची सहल निघाली आहे कोकणात. पहिलं ठिकाण रायगड होतं. महाराजांच्या गडापासून सुरुवात केली. सकाळी बसमध्ये होतो तेव्हा झोप सारखी येत होती, पण एकदा असे कोकणातले नजारे पाहायला मिळाले, एकदाच मन शांत झालं. रायगडला पोहोचलो. एवढ्या कडक उन्हात दमे लागत होता. मध्ये थांबते होतो, पण मन मात्र महाराजांकडे पोहोचण्यासाठी बोलत होतं. हीच रायगडावरची गाढवं, ज्यांनी बांधकामासाठी आपल्या पाठीवर खूप सारं ओझं नेलंय. या बाबांना पाहिलं तेव्हा माझं मन एकच म्हणते की या वयात बाबा रायगड चढतायत बघा ना. या रायगडावरच आपल्या माणसाचं किती प्रेम आहे. या वयस्कर बाबांना तरी पाहून एकदा तरी नक्कीच इकडे या. एकदाशी पोचलो तिथे. समोर होते छत्रपती शिवाजी महाराज, असे व्यक्ती ज्यांनी हे सगळं स्वराज्य निर्माण केलं. आपल्याला प्राईम दाखवलंय. जगदीश्वर मंदिरात आलो. खरंच इथे काहीतरी आहे जिथे महाराजांना शक्ती मिळाली. रायगडावरचं कामकाज हिरोजी इंदुलकरांनी पूर्ण केले. जेव्हा महाराजांनी विचारलं काय पाहिजे तुम्हाला, तेव्हा म्हटले काय नका हो महाराज, फक्त एक पायरी द्या. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर याच महाराजांनी आपल्याला लढायला शिकवले. इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला काहीतरी शिकायला नक्कीच मिळेल. कडे पाहिलंय तर असं भास होतोय महाराज अजून तिथे बसले असते. स्वर्ग पाहायचा असेल तर नक्कीच एकदा रायगडला भेट द्या. परतीचा प्रवास रोपवे मार्गाने केला.